नमस्कार मंडळी, एका कढईमध्ये काजू आणि बदामाचे काप करून घेतलेले आहेत. मी हे थोडेसे जास्त प्रमाणामध्ये घेतलेले आहेत, तुम्ही कमी सुद्धा घेऊ शकता. 1 चमचा खसखस घातलेली आहे आणि छान असं परतवून घ्यायचं तुपामध्ये. त्यानंतर 1 कप आहे तिथं खोवलेला ओला नारळ आहे तो घेतला. अर्धा कप गूळ घातलेला आहे आणि छान असं हे मिश्रण परतवून घ्यायचं. अर्धा चमचा वेलची पूड घातली. थोडंसं आहे ते जायफळ इथे खिसून घ्यायचं आहे. चव म्हणाल तर अप्रतिम अशी लागते. त्यानंतर हे गूळ पूर्ण वितळवून घ्यायचं यामध्ये आणि हे मिश्रण साईडला काढून ठेवलं. एका कपाने 2 कप पाणी घेतलेलं आहे. थोडंसं चवीपुरतं मीठ घातलं आणि 1 चमचा तूप घालून घ्यायचं आहे आणि छान अशी या पाण्याला उकळी येऊ द्यायची. त्यानंतर ज्या कपनं पाणी घेतलं त्याच कपनं 2 कप इतकं तांदळाची पिठी घेतलेली आहे. ती यामध्ये टाकून व्यवस्थित असे मिक्स करायचे आणि 5 मिनिटासाठी वाफ देऊन घ्यायची. त्यानंतर ताटामध्ये घेऊन थंड पाण्याचा हात घेऊन छान असं हे पीठ आहे ते मळून घेतलं. केळीचं पान स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्यावरतीही साच्यामध्ये पीठ भरून व्यवस्थित असं यावरती आपण कुरडई करतो त्याच पद्धतीनं फक्त ही मोठी आणि पातळ अशी ही व्यवस्थित असं म्हणजे मिश्रण आहे ते यावरती कुरवडीसारखं पसरून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये मिश्रण भरपूर भरून घ्यायचं आहे. आणि ह्या पातोळ्या आहेत ते चाळणीवरती ठेवून 10 ते 12 मिनिटासाठी वाफवून घ्यायच्या आहेत. तुम्ही पाहू शकताय अप्रतिम चवीच्या अशा ह्या पातोळ्या तयार झालेल्या आहेत. नक्की तुम्ही बाप्पांच्या प्रसादासाठी हे ट्राय करू शकता आणि कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.